मी रुपाली. माझे लग्न होऊन 4 वर्ष झाली होती. महेश माझा नवरा, तो परदेशात नोकरीला असल्यामुळे घरात मी, सासूसासरी आणि माझा दीर मयूर असे आम्ही चौघे राहत होतो. महेशच्या अनुपस्थितीने निर्माण झालेली पोकळी मोठी होती, पण मी ती रोजच्या कामात, कुटुंबाची काळजी घेण्यात भरून काढण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला मयूर अत्यंत शांत, कमी बोलणारा, अभ्यासात रमलेला मुलगा होता. पण गेल्या 6-7 महिन्यांपासून त्याच्या वागण्यात हळूहळू बदल जाणवत होता. हे बदल सूक्ष्म होते, इतके सूक्ष्म की माझ्या सासूसास्यांच्या नजरेतून ते सुटले होते. पण माझ्या सवयीच्या डोळ्यांना ते अस्पष्टपणे जाणवत होतं. मला सतत वाटायचं की तो माझ्यावर नजर ठेवत आहे. स्वयंपाकघरात मी काम करत असताना तो कधी अचानक तिथे येऊन उभा राहायचा आणि कुठलंही कारण नसताना काही सेकंद माझ्याकडे पाहत राहायचा. मी काय झालं विचारलं की, काही नाही, पाणी प्यायला आलोय किंवा भूक लागली म्हणून आलो अशी उत्तरे देऊन पटकन निघून जायचा. रात्री जेव्हा मी माझ्या बेडरूमच्या बाल्कनीत थोडा वेळ घालवत असे, तेव्हा मला अनेकदा जाणवायचं की मयूर त्याच्या रूमच्या खिडकीतून किंवा गॅलरीतून एकट्यात माझ्याकडे पाहत आहे. त्याची उपस्थिती माझ्या एकटेपणाला आधार देण्याऐवजी माझ्या मनात शंकेची पात चुकचुकल्यासारखी होती. मला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. एक अनावश्यक जिज्ञासा, एक स्पष्ट अपेक्षा, पण मी त्या विचारांना लगेच झिडकारलं. तो माझा दीर आहे, माझ्या भावासारखा. माझ्या मनाचा गैरसमज असेल, असं मी स्वतःला वारंवार समजावत होते. गेल्या आठवड्यात माझ्या सासूसास्यांची तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मानसिक शांतीसाठी ते आठवड्याभराच्या तीर्थयात्रेला गेले होते. घरात आम्ही दोघच होतो, मी आणि मयूर. माझ्या मनातील अस्वस्थता आता अधिकच वाढली होती. घराची ही असामान्य शांतता मला भयाण वाटत होती. त्या दिवशी माझा दिवस तसाच तणावात गेला होता. मी आणि मयूरने, आम्ही दोघांनी, फारसा संवाद टाळला होता. त्यानेही दिवसभर स्वतःला त्याच्या खोलीत, अभ्यासात गुंतवले होते. त्या रात्री 10 वाजता मी रात्रीचे जेवण आटपून हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होते. एक कादंबरी. पण माझ्या मनात त्या पुस्तकापेक्षा अधिक रहस्यमय कथा सुरू होती. मी स्वतःला पुस्तकात गुंतवण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या कानावर हॉलच्या घड्याळांच्या काट्यांचा आवाज आणि घराबाहेरची शांतता स्पष्टपणे ऐकू येत होती. अचानक मयूरच्या रूमचा दरवाजा हळूच उघडला आणि तो बाहेर आला. त्याचे केस विस्कटलेले होते, जणू तो विचारात गडलेला होता. तो माझ्या समोरच्या सोफ्यावर येऊन बसला. आमच्यात फक्त एक कॉफी टेबल आणि काही सेकंदांचा अंतर होतं. त्याच्या डोळ्यात आज नेहमीपेक्षा वेगळी, अधिक तीव्र चमक होती. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्णायक पवित्रा दिसत होती. जणू तो काहीतरी खूप महत्त्वाचं बोलण्याच्या तयारीत होता. माझ्या मनात भीतीने धडधडण्यास सुरुवात केली. मी घशाला आलेली कोरड लपवत, आवाज शांत ठेवण्याचा प्रयत्न करत बोलले, काय मयूर, अजून झोपला नाहीस? अभ्यास संपला नाही का? मयूर एकदम गंभीर आवाजात, माझ्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, वहिनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खूप महत्त्वाचं. आणि मी तुम्हाला माझं बोलणं पूर्ण ऐकल्याशिवाय मध्ये बोलू नका, अशी विनंती आधीच करतोय. त्याचा तो शांत पण गंभीर आवाज मला धक्का देणारा होता. मला आता नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे याची खात्री पटली. मी पुस्तक बंद करून ते बाजूला ठेवलं. माझा हात पुस्तकावर घट्टच आवळला गेला होता. मी थोडी गडबडून विषांतर करण्याचा प्रयत्न करू लागले. आता काय झालं? काही अडचण आहे का? बाबा आई हे ठीक आहेत ना? फोन करून बघू का? तेव्हा मयूर माझा प्रश्न टाळत म्हणाला, ते सर्व ठीक आहेत. अडचण ती बाहेर नाहीये, ती घरात आहे.
आपल्यात त्याला नक्की कशाबद्दल बोलायचं आहे हे कळेना. त्याने माझ्या शंकांना अडचण हे नाव देऊन माझ्यासमोर उभं केलं होतं. तेव्हा त्याचं बोलणं ऐकल्याशिवाय माझ्याकडे पर्यायही नव्हता. मग मी शांत राहून त्याला बोलू देण्याचा निर्णय घेतला. मी म्हणाले, "स्पष्ट बोल, मयूर. काय बोलायचं आहे तुला?" मयूर म्हणाला, "वहिनी, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष का करताय? गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला जे सांगायचा प्रयत्न करतोय, ते तुम्ही ऐकून का घेत नाही आहात?" मी आश्चर्याने आणि मनातून घाबरून त्याला विचारलं, "मी कशाबद्दल दुर्लक्ष करते? आणि तू काय सांगण्याचा प्रयत्न करतोयस? मला खरंच काही कळत नाहीये." मयूर म्हणाला, "कळत्य तुम्हाला. मी आता सरळ सरळ बोलतो. मला तुम्ही खूप आवडतात. मला तुमच्यापासून दूर राहवत नाहीये. तुमच्या हास्याचा आवाज, स्वयंपाकघरातील तुमची ती छोटीशी उपस्थिती. मला फक्त तुमच्या जवळ राहायचं आहे." त्याचे ते वाक्य ऐकून माझ्या पायखालची जमीन सरकली. माझ्या मनात जी अस्पष्ट भीती होती, ती आता वास्तवात, एका भयंकर शब्दात, त्याने बोलून दाखवली होती. माझ्या डोळ्यांसमोर महेशचा, माझ्या सासूसास्यांचे चेहरे तळून गेले. घराची शांतता आता माझ्या कानात कर्कशपणे घुमत होती. मी रागाने आणि कठोर शब्दात म्हणाले, "मयूर, काय बोलतोस तू? तुला तुझ्या बोलण्याचं भान आहे का? मी तुझी वहिनी आहे. तुझ्या भावाची बायको. ज्याला तू दादा म्हणतोस. मी महेश शिवाय दुसर कोणाचाही विचार कधी केला नाहीये. वहिनी, दादा ना तो तिथे परदेशात असतो. त्याला तुमचं दुःख, तुमची एकटेपणाची भावना दिसत नाही. त्याला तुमच्या चेहऱ्यावरील ती रिकामी जागा दिसत नाही. पण मला ते दिसतंय, वहिनी. मला कळतं. मला वाटतं, तुमच्याही माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन." मयूर पुढे काही बोलला, तोच मी त्याला थांबवलं. त्याचे वाक्य पूर्ण होऊ दिले नाही. मी म्हणाले, "तू माझ्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा नवरा माझ्यासोबत नसला, तरी माझं नातं आणि माझ्या मर्यादा मला माहीत आहेत. मला तुझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही. तू माझ्यासाठी नेहमीच माझा दीर, माझ्या भावासारखा राहशील." मयूरच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो म्हणाला, "खोटं बोलू नका. मी पाहिले. तुम्हाला तुम्हीही रात्री जागतात. तुम्ही विचारात असतात. तुमची ती रात्रभरची अस्वस्थता, ती माझ्या डोळ्यातून सुटलेली नाही. मला ही भावना खूप दिवस माझ्या मनात ठेवायची नव्हती. मला फक्त तुमच्या भावना." तेव्हा पुन्हा एकदा मी मयूरचं बोलणं मध्येच थांबवलं. मी जागेवरून ससंतपणे उठून उभे राहिले आणि आवाज अत्यंत कठोर करत म्हणाले, "थांब. एक पावलही पुढे येऊ नकोस. तू माझ्या रिकाम्या जागेला ज्या प्रेमाची संज्ञा देतोस, ते प्रेम नाही. हे नातं प्रेमाचं नाही, तर आकर्षणाचं आहे. आणि त्याला तू प्रेम समजू नकोस." मी पुढे सरकून कॉफी टेबलच्या जवळ गेले. माझ्या आवाजात जरब होती. "मयूर, मी दीर म्हणून तुझा आदर करते. तो आदर आज तू गमावण्याचा प्रयत्न करत आहेस, हे लक्षात ठेव. महेश माझा नवरा आहे आणि त्याच्याबद्दलची माझी निष्ठा ही माझ्या आत्मसन्मानाचा भाग आहे." मी त्याला समजावत म्हणाले, "तू जे काही बोलतो आहेस, ते कधीच शक्य होऊ शकत नाही. ते सगळं आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल. याबद्दल आपण परत कधीच बोलायचं नाही." हा विषय इथेच संपला. माझ्या डोळ्यातील स्पष्टता, रागाची धार आणि आत्मसन्मानाची ज्योत मयूरला पहिल्यांदाच इतक्या जवळून दिसत होती. माझा कणखरपणा पाहून तो पूर्णपणे हातबल झाला. त्याच्या चेहऱ्यावरची तीव्र चमक आता पस्तावा आणि पराभव यात बदलली होती. तो माझ्याकडे सुन्न नजरेने पाहू लागला. तो म्हणाला, "वहिनी, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. मला माफ करा." "मयूर,
तू नक्की जगू शकशील. फक्त तू स्वतःच्या मनातील या विचारांना वेळीच थांबवलं पाहिजे. तुझे विचार चुकीच्या दिशेने जात आहेत. तुला महेशच्या अनुपस्थितीमुळे येणारा माझा एकटेपणा प्रेम वाटलं, पण तो भावनिक आदर होता. आणि तू त्याला चुकीचं वळण दिलंस. या क्षणापासून तू माझ्याकडे केवळ वहिनी म्हणून बघायचं. मी तुला माझ्या भावासारखं स्थान देत राहीन. मी सोफ्यावरून परत पुस्तक उचललं. आता माझा निर्णय स्पष्ट आणि अंतिम होता. मी मयूरला शेवटचं समजावलं की जर यानंतर तुझ्या डोळ्यात किंवा वागण्यात मला कसलाही बदल जाणवला, तर मी कोणताही विचार न करता बाबांना आणि महेशला सर्व सांगेन. आणि मग आपलं नातं कायमचं संपेल. त्या क्षणी मयूर पूर्णपणे कोसळला. तो काही न बोलता, मान खाली घालून, हळूवार पावलांनी आपल्या खोलीकडे गेला आणि त्याने दरवाजा हलकेच लावून घेतला. रात्रीचे 11:10 झाली होती. जवळपास तासाभराचा एकतर्फी प्रेमाचा संघर्ष एका क्षणात संपला होता. घरात एकदम शांतता पसरली. ती शांतता खूप काही बोलून गेली. ती एका वादळाची समाप्ती होती, ज्यात माझ्या नात्याची आणि आत्मसन्मानाची नौका वाचली होती. त्या घटनेनंतरचे दिवस रुपालीसाठी अत्यंत ताणाचे होते. मयूर पूर्णपणे एकांतात राहू लागला. तो फक्त जेवणाच्या वेळी बाहेर येत असे आणि तरीही डोळे चालवून बसत असे. रुपालीनेही नित्यक्रमाप्रमाणे स्वयंपाक, घरसांभाळ करणे चालू ठेवले, पण मनाचा ताण कमी झाला नव्हता. तिने ठरवलं होतं की सासूसासरे परत आल्यानंतर ती या विषयाचा उल्लेख करणार नाही, पण मयूरच्या वागण्यात पुन्हा एकदा कसलाही गैरवर्तन दिसलं तर ती मौन राहणार नाही. सासूसासरे तीर्थयात्रेवरून आले. घरात पुन्हा साच्या दिनचर्या सुरू झाल्या, पण रुपालीच्या लक्षात आलं की मयूरचं वर्तन पूर्णपणे बदललं होतं. तो आता जास्तच शांत, संयमित आणि स्वतःमध्ये कोसळलेला दिसत होता. तो रुपालीशी केवळ आवश्यक तेव्हाच बोलत असे आणि तेही अतिशय औपचारिक, दूरच्या नात्यातले. कधीकधी रुपालीला त्याच्या या बदलाविषयी दया यायची, पण ती लगेच आपल्या भावना दाबून टाकायची. हेच योग्य आहे. नात्याला योग्य अंतर आणि आदर हवा, ती स्वतःला सांगायची. काही आठवड्यांनंतर महेश परदेशातून सुट्टीवर आला. घरात आनंदाचे वातावरण होते. पण रुपालीच्या मनात एक धाक धाकटा होता. महेश आणि मयूर यांच्यातील संवादही तिला जरा निराळा वाटत होता. दोन भावांमध्ये नेहमीचा गोंगाट, चेष्टा कमी झाली होती. मयूर महेशबरोबरही कमी बोलू लागला होता. एक रात्री, जेवणानंतर, सासूसासरे आपल्या खोलीत गेल्यावर महेश आणि रुपाली बेडरूममध्ये होते. महेशने अचानक विचारलं, "रूपा, काहीतरी बदललंय? मी येण्यापूर्वी काही झालंय का? तू अगदी गंभीर दिसतेयस आणि मयूर तर पूर्ण बदलला आहे. तो माझ्याशीही फारशी गप्पा मारत नाही." रुपालीचं हृदय जोरात धडधडलं. तिने काही दिवस याच विचारात घालवले होते की महेशला सांगावं का नाही. तिच्या मनातील इमानतबारेपणा, तिच्या नात्यावरचा विश्वास आणि भविष्यात कुठल्याही गैरसमजाची शक्यता रोखण्यासाठी तिने ठरवलं की प्रत्यक्ष घटनेबद्दल सांगता तिने एक सुरक्षित अंतर राखलेलं आहे हे निर्देशित करावं. महेश, ती हळूवार पण निश्चितपणे म्हणाली, काही विशिष्ट घटना म्हणून नाहीत. पण हे खरं आहे की तू परदेशात असताना, माझ्या एकटेपणामुळे आणि मयूरच्या वयाच्या असंवादामुळे, काही क्षण अडचणीचे होते. आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले होते. मी ते स्पष्टपणे हाताळले आणि आता सर्व काही स्थिर आहे. मी फक्त इतकंच सांगू शकते की मी आपल्या नात्याचा आणि माझ्या मर्यादांचा आदर केला आहे. मयूरनेही तो धडा शिकून घेतला आहे असं वाटतं. महेश गंभीर झाला. त्याच्या डोळ्यात काळजी आणि प्रश्न होते. मला अधिक सांग. मला कळायला हवं. मला वाटतं,
तपशिलात जाण्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की मी तुझ्यावरचा विश्वास आणि आपल्या लग्नावरची निष्ठा कोणत्याही परिस्थितीत टिकवली आहे, रुपालीने त्याच्या हाताला हात लावून म्हणाली. मयूर आता लक्ष दुसरीकडे लावतोय. त्याच्या भविष्याचा विचार करतोय. आपण सर्वांनी हे पाऊल मागे टाकून पुढे जायला हवं. महेशने तिच्या डोळ्यातील निश्चय आणि सचोटी पाहिली. त्याला कळलं की त्याच्या पत्नीने एक कठीण आणि एकाकी लढाई लढली आहे आणि ती जिंकली आहे. त्याने तिला जवळ घेतलं. माझी रूपा, तू एकटी होतीस आणि मी तुझ्यासोबत नव्हतो. पण तू फार बलवान आहेस. मला तुझ्यावर अभिमान वाटतो. आणि मयूरबद्दल मी स्वतः बोलेन. त्याला त्याच्या भविष्याकडे लक्ष द्यायला मदत करेन. दुसऱ्या दिवशी महेशने मयूरबरोबर बागेत फेरफटका मारताना त्याच्याशी खुल्या मनाने बोलण्याचा प्रयत्न केला. मयूरने प्रत्यक्ष काहीच कबुली दिली नाही, पण तो म्हणाला, दादा, मला माझ्या अभ्यासावर आणि कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचंय. मी काही चुकीच्या विचारात गुंतलो होतो. पण आता सर्व काही स्पष्ट झाले. महेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मयूर, आपण भाव आहोत. काहीही झालं तरी तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. पण घरातल्या प्रत्येक नात्याची एक मर्यादा आणि आदर असतो. तो कायम राहिला पाहिजे. रुपाली फक्त तुझी वहिनी आहे आणि तू तिला फक्त तशीच बघ. हेच योग्य आहे. मयूरने मान हलवली. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप होता. मला माहितीये, दादा. मी चुकलो. त्या पुढच्या काही महिन्यांत परिस्थिती हळूहळू सामान्य झाली. मयूरने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात घातलं आणि परीक्षेत उत्तम यश मिळवलं. त्याला दूरच्या एका शहरात उत्तम नोकरी मिळाली आणि तो घराबाहेर पडला. जाताना त्याने सर्वांना निरोप दिला. रुपालीला निरोप देताना तो फार कमी शब्दात म्हणाला, वहिनी, क्षमस्व आणि धन्यवाद. रुपालीने फक्त एक हलका स्मित दिलं आणि मान डोलावली. तो जायच्या आधीचा धन्यवाद समजण्यासाठी ती पुरेशी होती. आज, अनेक वर्षांनंतर, जेव्हा सर्वजण एकत्र येतात, तेव्हा मयूर त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत येतो. रुपाली आणि मयूर यांच्यातील संबंध सर्वसाधारण दीर-वहिनीच्या नात्याप्रमाणेच औपचारिक आणि आदरयुक्त आहेत. त्या रात्रीची घटना कधीच उघड झाली नाही. पण रुपालीला माहिती होतं की तिच्या त्या क्षणिक धैर्याने, स्पष्टवक्तेपणाने आणि आत्मसन्मानाने केवळ तिचंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य सुरक्षित केलं. तिच्या आणि महेशच्या नात्याला त्या अनुभवाने एक नवी जोड दिली, परस्परांच्या अभावातही एकमेकांवरील विश्वास आणि आदराची. आणि मयूरच्या त्या धन्यवादमध्ये केवळ माफीचाच नव्हे तर एका तरुणाच्या भटकलेल्या मनाला योग्य मार्ग दाखवल्याबद्दलचा आभाराचा भाव होता, जो नात्यांना विस्कळीत करू शकणारा होता, पण एका स्त्रीच्या शहाणपणाने तो नात्यांचा पाया मजबूत करण्यासाठी वापरला गेला.